Okay. I hope previous lecture covers झाले पण just doing a quick review or the just recapping all what we have seen. Okay. सो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक मॉडेल ट्रेनिंग पाहिलं होतं मेडिकल इन्शुरन्सचं अप टू इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सपर्यंत आपण पोर्शन कव्हर केला होता. ओके, इथपर्यंतचा पोर्शन झाला होता. पुढे जाण्या अगोदर जस्ट रिकॅप किंवा क्विक रिव्हिजन म्हणतो. सो या बेसिक लायब्ररी ज्या तुम्हाला काम करण्यासाठी लागतील. ओके, त्यानंतर आपण कोरिलेशनबद्दल पाहिलं होतं. जर कॅटेगरिकल डेटा आहे असेल तर त्यामध्ये कोरिलेशन कसं फाइंड आउट करतात. मेगा रेकॉर्डिंग चेक केली ना? हा, थोडं राहिलंय माझं. ओके, ठीक आहे, चेक करूया. कारण ते बेसिक आहे रेकॉर्डिंगमध्ये, नंतर हे पुढे आहे. ओके, सो त्यामध्ये नंतर कॉस्ट फंक्शन वगैरे पाहिलं तर कॉस्ट फंक्शन का आहे किंवा कशासाठी वापरतात. आणि MS इज कॉस्ट फंक्शन इन लिनियर रिग्रेशन, बट वेन कम्स टू दी लॉजिस्टिक रिग्रेशन इट विल बी लॉग लॉस. लॉग लॉस आपण लॉजिस्टिकमध्ये पाहू. त्यानंतर VIF काय पाहिलं होतं, VIFच्या रेंजेस पाहिल्या होत्या, प्रत्येक रेंजचा मिनिंग पाहिला होता, फॉर्म्युला वगैरे VIFमध्ये. देन आफ्टर दॅट टाइप्स ऑफ मल्टी कोलिनिटी पण पाहिलं होतं. ओके, देन मेडिकल इन्शुरन्स नावाची एक CSV घेतली होती, ज्या CSV बद्दल आपण ऑपरेशन्स परफॉर्म केले होते. ओके, सो बेसिक प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा डेटाबेस डेटा गॅदरिंग वगैरे या स्टेप सांगितल्या. नंतर EDM केलं. EDMमध्ये काय काय केलं हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. मिसिंग व्हॅल्यू चेक केल्या, डेटा डिस्क्राईब करून पाहिला, शेप चेक केला, हेड टेल वगैरे यूज केलं. देन व्हिज्युलाइज केला डेटा, ज्यामध्ये कोरिलेशन आहे का नाही, असेल तर त्याचं प्रिपोर्शन काय किंवा व्हॅल्यू काय या गोष्टी डिस्कस केल्या. ओके, देन VIF वगैरे चेक केला. आफ्टर दॅट मॉडेल ट्रेनिंगपर्यंत आलो होतो. त्यानंतर ट्रेन ते स्प्लिट केला. 20% डेटा घेतला, रॅन्डम स्टेट वॉज 2. डेटा स्प्लिट केला 80-20% मध्ये, 80 फॉर ट्रेनिंग, 20% फॉर द टेस्टिंग. देन मॉडेलचं इन्स्टन्स क्रिएट केला. देन मॉडेल इव्हॅल्युएशनला आलो, तिथं ॲक्युरेसी चेक केली. ओके, टेस्टिंग ॲक्युरेसी, ट्रेनिंग ॲक्युरेसी बोथ. ओके, सो अब आगे. ठीक आहे, पहा. रेसिड्युअल, बेसिकली रेसिड्युअललाच एरर और बायस पण म्हणतात. ओके, अँड रेसिड्युअल इज नथिंग बट इट इज डिफरन्स बिटवीन YA minus YP. ओके, Y इज नथिंग बट यू कॅन से दॅट इट्स डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल मायनस प्रिडिक्टेड. हा जो काही यामध्ये डिफरन्स येतोय त्यालाच रेसिड्युअल म्हणतात, ॲक्च्युअल मायनस प्रिडिक्टेड. या केसमध्ये पहा, रेसिड्युअल विल बी इफ आय वॉन्ट टू टेल इन टर्म्स ऑफ टेस्टिंग. ओके, तर त्या केसमध्ये जे काय तुमचे ॲक्च्युअल टेस्टिंगचे रिझल्ट असतील आणि जे काय प्रिडिक्टेड तुमच्या टेस्टिंगचे रिझल्ट असतील त्या दोघांमध्ये जो डिफरन्स असेल हा तो तुमच्या टेस्टिंगचा रेसिड्युअल असेल. सो दॅट्स वाय Y टेस्ट मायनस Y प्रेड इज इक्वल्स टू रेसिड्युअल, जो असेल तो तुम्हाला प्रिंट होऊन मिळेल. ओके, सो दिस विल बी युअर रेसिड्युअल फॉर दिस केस. MSC मीन स्क्वेअर एरर हे आपण त्या दिवशीच पाहिलं होतं, जस्ट रिकॅप म्हणून सांगितलं. MSCचं हे पाहिलं होतं की लायब्ररी और पॅकेज यूज करत नसाल तर कसं कॅल्क्युलेट करायचं, रेसिड्युअलचा स्क्वेअर डिवाइड बाय NP डॉट सम वगैरे. ओके, इथपर्यंतचा पोर्शन झाला होता. ॲक्युरेसी पाहिली होती आपण, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स फॉर बोथ ट्रेनिंग अँड टेस्टिंग डेटा. ओके, आता पुढे पहा. रेसिड्युअलची कन्सेप्ट का सांगितली, कारण पुढे रेसिड्युअलवरतीच आहे भरपूर जे काय पाहणार आहोत. आणि थर्ड ॲझम्पशन पण इट्स ऑल्सो रिलेटेड विथ द रेसिड्युअल. ओके, नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल. फर्स्ट ॲझम्पशन कोणी सांगेल लिनियर रिग्रेशनमध्ये फास्ट? लिनियरिटी. सेकंड मल्टी कोलिनियरिटी. मल्टी कोलिनियरिटी की नो मल्टी कोलिनियरिटी? नो मल्टी कोलिनियरिटी. ओके, थर्ड जे आता पाहत आहात इट्स कॉल्ड ॲज नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल. आणि फोर्थ कोणतं? फोर्थ लिहून दिले. फोर्थ विल बी होमोस्केडॅसिटी. ऑपोजिट ऑफ होमोस्केडी विल बी द हेट्रोस्केडिसिटी. सांगेन ते पुढे झाल्यानंतर. थर्ड पहा, नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल. सो सी, रेसिड्युअल इज नथिंग बट एरर. आता जस्ट सांगितल्याने अगोदर पण आपण पाहिलं, रेसिड्युअल हा म्हणजे एरर असतो. लाईक यू कॅन से YA minus YP असेल, म्हणजेच ॲक्च्युअल मायनस प्रेडिक्टेड दोघांमध्ये जो काय गॅप येतो किंवा जो डिफरन्स येतो इट्स कॉल्ड ॲज रेसिड्युअल और एरर. त्यानंतर सी, जो काय रेसिड्युअल आहे तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे का नाही हे चेक करायचं असेल तर आपल्याकडे टोटल 4 मेथड्स आहेत. ओके, प्लॉटिंगच्या मेथड असतील किंवा व्हिज्युलायझेशन किंवा ग्राफिकल किंवा स्टॅटिस्टिकल मेथड म्हणा त्या असतील. ओके, सो बेसिकली ह्या व्हिज्युलायझेशन मेथडच आहेत आणि यात काही ना स्टॅटिस्टिकल मेथड आहेत. मी सांगेन केडे प्लॉट म्हणतात. ही पण व्हिज्युलायझेशन टेक्निक आहे ज्यामध्ये प्लॉट वगैरे दाखवला जातो.
आणि जो काय तुमचा रेसिड्युअल आहे तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे का नाही हे चेक केलं जातं. सो केडे प्लॉट इट्स कॉल ॲज कर्नल डेन्सिटी प्लॉट. लक्षात घ्या, हायपोथेसिस टेस्टिंग हे ना स्टॅटिस्टिकल टेस्टिंगमध्ये येतात. हे पुढे सेपरेट आहे भाग, आपण पाहू त्यावेळेस, पण सध्या आपण माहिती होते असू द्या. ओके, हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये 3 आहेत, शॅपिरो, KS, C आहे नॉर्मल. ओके, आणि थर्डवाला शॅपिरो टेस्ट, KS टेस्ट, नॉर्मल टेस्ट. KS टेस्ट स्टँड्स फॉर कोलमोगोरो-स्मिर्नो टेस्ट. लक्षात घ्या, KS फुल फॉर्म कोलमोगोरो-स्मिर्नो टेस्ट. हे छोटे मोठे लोक नाही, हे स्टॅटमध्ये ज्यांचं भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे त्या लोकांचे नाव आहे ते. KS टेस्ट हा KS परफ्यूम वगैरे काही नाही, इट्स कोलमोगोरो-स्मिर्नो. ओके, सो केडे प्लॉट, कर्नल डेन्सिटी असेल किंवा शॅपिरो असेल किंवा भरपूर टेस्ट आहेत स्टॅटमध्ये. ओके, देन ह्या झाल्या 2 मेथड. त्यानंतर थर्ड आहे QQ प्लॉट. QQ प्लॉटमध्ये याला क्वांटाईल प्लॉट पण म्हणतात. ओके, ही थर्ड मेथड आहे. इट विल बी अगेन ग्राफिकल मेथड और व्हिज्युलायझेशन टाईप और प्लॉट मेथड. फोर्थ आहे स्क्यूनेस ऑफ रेसिड्युअल. सेम अगेन इट विल बी तुम्हाला प्लॉट करून मिळेल किंवा रेसिड्युअलचं डिस्ट्रीब्युशन दिसेल. ओके, क्लिअर? हो सर. हां सर. नाव वरती टेस्टचं पाहिलं होतं, आता ट्रेनचं पहा. रेसिड्युअल इज इक्वल्स टू y10 मायनस y प्रिंट 10 आणि रेसिड्युअल डबल प्रिंट केला. सो दोघांमधला जो काय गॅप आहे, जो काय एरर असेल तो खाली तुम्हाला प्रिंट पाहायला मिळेल. ओके, सो रिझल्ट्स आर बिलो. ओके, देन टेस्ट वरती जे केलं होतं ना ऑपरेशन तेच परत मी ते कॉल केले. नाव केडे प्लॉट. ओके, पहा, SNS डॉट स्केडे प्लॉट आणि जो काय रेसिड्युअल आहे माझा, हा रेसिड्युअल 1 आहे, तो टेस्टिंगसाठी यूज केला होता. लक्षात घ्या, टेस्ट वाय प्रेड होता. आणि दुसरा जो यूज केला आहे मी सिम्पल रेसिड्युअल, तो ट्रेनिंगसाठी यूज केला. लक्षात घ्या, हे फक्त ट्रेनिंग आणि हे आहे ते टेस्टिंगसाठी. राईट? ओके, सो कम हिअर. आता आपण जो रेसिड्युअल काढत आहोत तो ट्रेनिंगसाठी का टेस्टिंगसाठी? टेस्टिंगसाठी. राईट, टेस्टिंगसाठी, कारण इथं क्लिअरली मेन्शन केलं टेस्ट मी. ओके, आणि इथं रेसिड्युअल 1 आहे, तर रेसिड्युअल 1 आहे. ओके, सो इट विल बी KD स्टँड फॉर कर्नल डेन्सिटी, इथं मेन्शन पण केलं मी. ठीक आहे, सो रेसिड्युअल इथं मी ॲड केला SNS डॉट KD प्लॉट. त्यानंतर जे काय व्हॅरिएबलचं नेम असेल रेसिड्युअल, आणि त्यानंतर ही जर सेल रन केली तर हे असं काहीतरी ना रेसिड्युअलचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला मिळेल. सो एनीवन कॅन से मी की एरर इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑर नॉट. सिम्पल. डायग्राम बघून काय कळतं? नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड नाहीये. का? रिझन? डायग्राम पण सांगायचं ना. हां, डायग्राम मग तीच ना, रिझन डायग्राम. हां, जर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड जर असतं तर बेल शेप कर्व सारखं असतं. बरोबर, हे असं इरेग्युलरिटीज नसल्या असत्या, सिम्पल असलं असतं. ओके, हे ECGच्या ग्राफमध्ये झाल्यासारखं होतं. ECGचा ग्राफ तर यापेक्षा अनस्टेबल असतोय. ओके, कारण ECGचा ग्राफ जर स्टेबल झाला ना तर पेशंट राहत नाही नंतर. ओके, सो अप्स अँड डाऊन्स असतात, तिथं पण एवढे फ्लक्च्युएशन नसतात. एक रेंज असते, आय थिंक 100च्या पुढे जायचं नाही आणि 90च्या खाली का 60च्या खाली, आय एम नॉट शुअर, बट असं काहीतरी असते. 100च्या पुढे जाऊ देत नाही ते, आणि 60च्या खाली का 80च्या खाली येऊ देत नाही का 90च्या, आय एम नॉट शुअर, बट 100 लिमिट तर हायेस्ट आहे मला माहिती आहे. लो आता आठवत नाही मला 60 आहे का 80 आहे का 90 आहे माहिती नाही, बट अप्पर इज 100 फिक्स ॲज अ नो. ठीक आहे, नेक्स्ट SNS डॉट डिस्प्लॉट आणि रेसिड्युअल. हे पण ग्राफिकल मेथड आहे. KD प्लॉटच्या ठिकाणी फक्त डिस्प्लॉट आला, रेसिड्युअल. ओके, आणि हे असं काहीतरी भेटतंय. या केसमध्ये सांगा डिस्ट्रीब्युटेड आहे का नाही? तेच आहे, रेसिड्युअल 1च आहे का नाही? बरोबर, हे नाही, कारण हे 0 इथं आहे. मग हे असं ना नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अशा शेपमध्ये त्याला पाहिजे होतं. इकडे एकदम वरती येईल, इकडे काहीच नाही. ओके, सो एरर विल बी अगेन नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड.
देन डिस्प्लॉट विल बी अगेन सेम एस एन एस डॉट डिस्प्लॉट आणि रेसिड्युअलच्या रेसिड्युअल इथं पास केला. सो इट विल बी अगेन द कन्क्लुजन विल बी द सेम दॅट इट्स नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, कारण हे 0 आहे. सो 0 विल बी सेंटर असायला पाहिजे आणि इकडून इकडे बरोबर असायला पाहिजे, पण ते तसं मॅनेज करता आलं नाही यांना. सो मॅनेज करता आले पण म्हणण्यापेक्षा डेटा तसा नाही. ओके, रेसिड्युअल तसेची व्हॅल्यू तशी आली, त्यामुळं यू कॅन सी द रिझल्ट हिअर. देन डिस्प्लॉट. ओके, एस एन एस डॉट डिस्प्लॉट रेसिड्युअल कॉमा काइंड इज इक्वल्स टू KDE. ओके, आता ही सेल रन केली तर रिझल्ट पाहायला मिळतील. देन एस एन एस डॉट डिस्प्लॉट डॉट रेसिड्युअल, मग अशी रेसिड्युअल 1 होता, आता पण रेसिड्युअल 1 आहे. सो रिझल्ट विल बी अगेन सेम. हे पण ना नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसेल. DF परत कॉल केलं, KD प्लॉट आहे. ओके, आता पहा तुम्हाला जर स्पेसिफिक कॉलमवरती अख्ख्या डेटा फ्रेमवर काम करण्यापेक्षा एखाद्या स्पेसिफिक कॉलमवरती जर तुमचा ना स्क्यू चेक करायचा आहे, रेसिड्युअल चेक करायचं असेल, ओके, किंवा डेटा डिस्ट्रीब्युशन चेक करायचं असेल, तर यू कॅन डू वन थिंग. यू कॅन यूज SNS डॉट KD प्लॉट, देन DF ऑफ जे काही कॉलमचं नाव आहे ते एज मी पास केले, फिल इज इक्वल्स टू ट्रू. ओके, म्हणजे कलर वगैरे भरून मिळेल जर तुम्ही फिल इज इक्वल्स टू ट्रू करत असाल तर. याला रन केलं तरी असं काहीतरी डिस्ट्रीब्युशन भेटेल. इट्स ऑल्सो नॉट द नॉर्मली और द परफेक्टली नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, राईट? परफेक्टच नाही एकदम. ओके, देन कुठे होतं आपण रेसिड्युअल झाला. ओके, देन DF ऑफ एज डॉट डिस्क्राईब, जो काय एज नावाचा कॉलम असेल त्याचं ना पूर्ण स्टॅटिस्टिकल डेटा द्यायचं काम हे करेल. देन DF डॉट डिस्क्राईब हे तर अख्ख्या डेटा फ्रेमला डिस्क्राईब करायचं काम करेल. देन पहा DF ऑफ एज डॉट मोड ऑफ 0. ओके, हे तुम्हाला शिकवलं की इंडेक्स पास करताना 0 कधी पास करायचं, 1 कधी पास करायचं. दॅट पार्ट वी हॅव ऑलरेडी कव्हर्ड, की 0 कधी पास करायचं, 1 कधी पास करायचं. आठवते ना इंडेक्सिंगमध्ये आपण शेप वगैरे काढताना मी 2 0 दिला सांगायचे, किंवा सुरुवातीला एक शेवटी एक. तर मी त्याचं सांगितलं होतं रिझन की सुरुवातीला एक शेवटी एक, 0 असेल तर काय आणि 1 असेल तर काय ॲक्सेस करताना. ओके, काय डाऊट यामध्ये? नाही सर. सर आता तुम्ही जे बोलला ते परत एकदा सांगा. कोणता पॉईंट परत सांग. हे ते पाठीमागं 0 आणि हे ते 0चं तुम्ही 0 1चं हेच आहे मोडचंच ना. हां, एकदा परत सांगा ना. ओके, सी ज्यावेळेस आपण इंडेक्सिंग वगैरे पाहिलं होतं, ओके, तर त्यावेळेस ना आपण ओके शेप ते पॉईंट सांगतो. ओके, जर एखाद्या ह्याचं जर तुम्ही शेप घेत असाल तर त्यावेळेस शेप घेताना DF डॉट शेप असेल आणि मी काहीतरी पास करत होतो. ओके, तर त्याचा शेप घेताना काय भेटायचा, लाईक 2000,7 भेटायचा, म्हणजे 2000 रो 7 कॉलम. यामधला जर मला रो जर ॲक्सेस करायची असतील ना 2000, तर त्यासाठी मी 0 पास करायचो. ओके, आणि जर कॉलम ॲक्सेस करायचे असेल तर मी 1 पास करायचो. क्लिअर? हां, ओके. हे तर माहित होतं. ते तुम्ही पाठीमागं 0 वगैरे हे बोललं, त्याच्यामुळे मी कन्फ्यूज हां, ते झालो. पाठीमागं 0 1 कधी वापरायचं हे असं. ठीक आहे. ठीक आहे, माहिती. देन स्क्यूनेस आहे. स्क्यूनेसमध्ये ना डेटा डिस्ट्रीब्युशन चेक केलं जातं. ओके, सो यामध्ये 2 टाईप्स असतात, पॉझिटिव्ह स्क्यूनेस आणि निगेटिव्ह स्क्यूनेस. पॉझिटिव्ह स्क्यूनेस म्हणजे when the tail of distribution is longer towards right hand side, it's called as positive skewness. When the tail of distribution is longer towards left hand side, ओके, त्याला म्हणतात निगेटिव्ह स्क्यूनेस. खाली इमेज आहे, डोंट वरी. ओके, सो पाहून घ्या इमेज, म्हणजे डाऊट असणार नाही नंतर. बघितली? येस. ओके, पहा ज्यावेळेस तुमच्यात ना स्क्यू 0 असतो. ओके, स्क्यू म्हणजे समजा अनसिमेट्रिकल म्हणा. ओके, स्क्यू 0 म्हणजे जो काही तुमचा अनसिमेट्रिक आहे तो 0 असेल. ओके, स्क्यूनेस 0, इट विल बी ऑल्सो से दॅट वी कॅन अनसिमेट्रिकल जो पण आहे तो 0 असेल तुमचा. ओके, सो पहा राईट हँड साईड किंवा लेफ्ट हँड साईड किंवा आता सांगितलं राईट हँड साईड म्हणजे निगेटिव्हली और पॉझिटिव्हली? पॉझिटिव्हली.
राईट म्हणजे हे असेल, लेफ्ट हँड साईड म्हणजे निगेटिव्ह स्क्यूनेस असेल. लक्षात घ्या इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी मेन्शन केलेलं आहे, सो डोंट गेट कन्फ्युज. हे परफेक्ट स्क्यू असेल, ओके, आणि सगळं जर डिस्ट्रीब्युटेड असेल व्यवस्थित त्या केसमध्ये ह्याला परफेक्टली स्क्यू म्हणतात. आणि मीन मीडियन मोड जे आहेत तेच अप्रॉक्सिमेटली सेंटर लाईनवर येते जातात किंवा अप्रॉक्सिमेटली त्याच्या जवळपास येतात. ओके, देन सपोज निगेटिव्ह स्क्यूनेस असेल तर या केसमध्ये निगेटिव्ह स्क्यूनेसमध्ये जो काय आहे टेल असेल ती तुमची लेफ्ट हँड साईडला आहे, बरोबर. तर या केसमध्ये सुरुवातीला मोड येईल, नंतर मीडियन आणि नंतर मीन. सो रिव्हर्स थिंग विल बी हॅपन हिअर. सुरुवातीला यामध्ये मोड येईल, मीडियन येईल आणि त्यानंतर मीन येईल. फाईन. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह स्क्यूनेसमध्ये त्याचा प्रकार कुठे येईल की लाईक जर निगेटिव्ह स्क्यूनेस असेल तर त्यामध्ये या प्रकारामध्ये मीन कुठं असेल, मीडियन कुठं असेल, या सगळ्या गोष्टी कुठं कुठं प्लॉट होतात किंवा कुठं कुठे येतील याबद्दल हे आयडिया होती किंवा याबद्दल ही इमेज होती. फाईन. ओके, रेंज पहा. सिमेट्रिकल असणं, स्क्यू नसणं म्हणजेच इट्स परफेक्टली डिस्ट्रीब्युटेड और नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड, यालाच बेल शिफ्ट कर्व पण म्हणतात किंवा गॉशियन आपण पाहिलं तर गॉशियन कर्व वगैरे. ओके, सो या काय रेंजेस आहेत. जर सिमेट्रिक पाहायची असेल तर द रेंज ऑफ सिमेट्रिसिटी वॅरीज फ्रॉम +0.5 to -0.5, इट्स कॉल्ड एज सिमेट्रिकल. देन निगेटिव्ह means -1 to -0.5, it's called as negative or negatively symmetrical. Okay, then +0.5 to +1, it's called as positive. Okay, positive negative जेव्हा टेल ऑफ डिस्ट्रीब्युशन वगैरे सांगितलं होतं ना ते त्यासाठी. ओके, जर निगेटिव्हमध्ये जर -0.7 to 0.9 अशा काय रेंजेस असतील तर इट्स कॉल्ड ॲज हायली निगेटिव्ह. जर पॉझिटिव्हमध्ये +0.5 to 1 असेल ही नॉर्मल रेंज. ओके, बट सपोज 0.6 0.8 अशा जर व्हॅल्यू असतील तर इट विल बी अगेन हायली निगेटिव्ह. क्लिअर? येस. पुढे आणखी काय आहे, पुढे आहे आणखी डीपमध्ये किंवा वॉस्टमध्ये आणखी. ओके, सो जास्त बर्डन देत नाही, डोंट वरी, खाली तेवढं लांब नेणार नाही. हे स्क्यूनेस होता, ठीक आहे. ओके, केडे प्लॉट. सपोज एखाद्या स्पेसिफिक कॉलमवरती जर केडे प्लॉट कॅल्क्युलेट करायचं असेल तर इट विल बी अगेन सेम SNS डॉट केडे प्लॉट DF ऑफ BMI म्हणजे कॉलम नेम पास कराल किंवा फिल इज इक्वल्स टू ट्रू आणि यामध्ये कलर फिलअप केला जाईल. ठीक आहे, बिकॉज आय हॅव रिटन फिल इज इक्वल्स टू ट्रू. आफ्टर दॅट DF ऑफ BMI मीन्स कॉलम नेम डॉट मीन. ओके, जो काही कॉलम असेल ना त्याचा मीन काढायचं असेल तर हे तुम्हाला यूज करता येईल. अख्खी डेटा फ्रेमच असेल आणि डेटा फ्रेमचं जर कॉलम वाईज मीन काढायचं असेल तर यू कॅन यूज दिस DF ऑफ मीन. पूर्ण डेटा फ्रेमचा मीन भेटून जाईल तुम्हाला. ओके, किंवा तेही करायचं नसेल, प्रत्येक कॉलम वाईज जर मीन, मीडियन, मोड आणि स्क्यू काढायचं असेल तर यू कॅन यूज सिम्पली दिस कोड. मीन, मीडियन, मोड आणि स्क्यू या सगळ्या गोष्टी यावरून काढता येतील तुम्हाला अख्ख्या डेटा फ्रेमवरती. आफ्टर दॅट सेम थिंग हे BMI कॉलमसाठी केलं होतं, हे खालचं आहे ते एज कॉलमसाठी केलं आहे. देर इज नो ह्यूज डिफरन्स. देन एज कॉलमसाठी केडे प्लॉट चेक केला. हायपोथेसिस टेस्टिंग जस्ट आत्ताच आपण पाहिलेलं. केस टेस्ट, शॅपेरो टेस्ट, नॉर्मल टेस्ट, केसला कोल्मोग्रो स्मिर्नॉव पण म्हणतात. ओके, आणि जर सपोज हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये नल हायपोथेसिस जर ट्रू असेल तर इन दिस केस डेटा विल बी नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जर ट्रू असेल तर डेटा विल बी नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके, अँड पीची व्हॅल्यू जी की प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड आहे, इट्स अगेन स्टँडर्ड व्हॅल्यू 0.05 or we can say that is no significant value, probability of 5%. So p value 0 to 1 च्या मध्ये असेल, स्टँडर्ड और सिग्निफिकंट व्हॅल्यू विल बी 0.05. ओके, इट इज अ सिग्निफिकंट व्हॅल्यू इन हायपोथेसिस टेस्टिंग.
Any doubt, any questions till this portion or till this part? नो सर. हे मॉडेल इव्हॅल्युएशन मध्ये येतं ना सर? काय झालंय मॉडेल इव्हॅल्युएशन मध्ये? वरती इथंच का खाली? नाही नाही, हे पूर्ण ही जी प्रोसेस आपण करतोय ती मॉडेल इव्हॅल्युएशन मधली प्रोसेस आहे ना? नाही सी मग आपलं मॉडेल इव्हॅल्युएशन मध्ये काय केलं आपण? एरर वगैरे काढले. हे कुठलं आहे? आपण ॲझम्पशन चेक करत होतो, आठवते? वी डू हां. 2 ऑपरेशन्स, सॉरी 2 ॲझम्पशन्स बिफोर मॉडेल ट्रेनिंग आणि 2 ऑपरेशन आफ्टर मॉडेल ट्रेनिंग. ओके, जे काही तुम्हाला रिझल्ट आलेत मॉडेल ट्रेनिंग नंतर, जे काही इव्हॅल्युएशन झाले, राईट? ओके, पण त्या रिझल्टवरती तुम्ही सॅटिस्फाय नाही, कुठे तर तिथं कमी जास्तपणा आहे असं म्हटलं तरी चालते, त्या रिझल्टवर सॅटिस्फाय नाही, तर तुम्ही नंतर अशा गोष्टी करायला जाल. ओके, हे तसं पण मॉडेल ट्रेनिंग नंतरच ॲझम्पशन चेक करता, तिसरं आणि चौथं. सो जस्ट तुम्ही तुमची ड्युटी परफॉर्म करत, त्यापेक्षा वेगळं काही करत नाही. ओके सर. ओके, आणि समजा तुमचं सगळं झाले, रिझल्ट जरी आले, इव्हन सगळ्या प्रोसेस झाल्या, 7-8 स्टेप कंप्लीट झाल्या, 9-10 पण झाल्या, तर रिझल्ट सॅटिस्फाय नसतील, तर त्या केसमध्ये तुम्ही मग प्री प्रोसेसिंग चेंज करायला जातात, किंवा जे काय पॉसिबल असेल ते तुमचे डू ऑर डाय, किंवा यू डू युअर बेस्ट, की काही करून तो प्रोजेक्ट किंवा ॲक्युरेसी तो पॉईंट अचीव केला पाहिजे. दॅट्स इट. ओके सर. ओके, सो ही फाईल तुमच्यासोबत शेअर करू की कसं? करून ठेवा. यात पुढचं कंटेंट पण आहे, कन्फ्यूज होऊ नका, शेअर करतो काय अडचण नाही. हो, share आणि करून यासोबत शेवटी ना पिकल फाईल वगैरे या गोष्टी आहेत. सो त्यासाठी मी त्यांना पिकल फाईल वगैरे शेअर केली आहे, म्हणजे इमेज डिफरन्स आहे. आय डोंट नो किती टाइम आता ओपन व्हायला येईल. सो इट्स इंडिकेट्स द डिफरन्स बिटवीन द पिकल जेसन. देयर इज वन मोर फाईल. It's the difference between different file types like pickle, JSON. Okay, after that there will be 1 JPG I have added for the skewness. Okay, so हे त्याबद्दलच आहे. ही फाईल किंवा हे फोल्डर मी तुमच्यासोबत शेअर करतोय झिप फॉर्मॅटमध्ये, जसं आहे तसंच रन करा. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रन करा याचा अर्थ असा नाही की फक्त शिफ्ट एंटर मारायचा. ओके, याचा अर्थ असा की प्रत्येक कोडना टाईप करून बघा. करतात असं कोणी? ऑनेस्टली? हा सर. हो. ओके, वेल की कोणीतरी एखादा दुसरा का होण्या करते.